मूर्तिजापूर तालुक्यात आतापर्यंत कापूस खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून होता। शेकडो शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला कापूस विक्रीसाठी आणल्याने कापूस खरेदी केंद्रावर वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। यात नियोजनाचा अभाव असल्याने गर्दी झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने 13 मे पासून तालुक्यात CCI अंतर्गत कापूस खरेदी सुरू करण्यात आली। सुरुवातीला 50 शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी खरेदी केंद्रावर बोलवण्यात येत होते। शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीची संख्या व पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी लक्षात घेता 100 शेतकऱ्यांना संदेश देण्यात आला। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या म्हणण्यानुसार किमान रोज 150 शेतकऱ्यांना बोलावणे करा। ते शक्य नसल्याने 100 शेतकऱ्यांना बोलावणे होत असले तरी प्रत्येक शेतकरी आपल्या 2 ते 3 वाहनातून कापूस आणत असल्याने खरेदी केंद्रावर रोज 200 ते 300 वाहने दाखल होत आहे। 4 दिवसापूर्वी दुसरी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी सुरू करण्यात आली आहे, तरी एकच ग्रेडर असल्याने गाड्या तोलणे व ग्रेडिंग करणे जिकरीचे होत आहे। एकाच वेळी दोन्ही जिनिंग फॅक्टरी सुरू करून किमान 2 ग्रेडर असणे गरजेचे असताना एकच ग्रेडर काम करीत आहे। ग्रेडर संख्या वाढली तरच पावसाळ्यापूर्वी खरेदी करणे शक्य होईल। कापूस विक्रीसाठी आजपर्यंत 3166 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 503 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला आहे। आजपर्यंत त्यांच्याकडून 12,000 क्विंटलच्या वर कापूस खरेदी करण्यात आला आहे। याबाबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रितेश मडगे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सुरुवातीला 50 शेतकऱ्यांना संदेश दिला जात होता, परंतु वरिष्ठ कार्यालयातून 150 शेतकरी बोलवा असा आदेश येऊन धडकला आहे। परंतु एक फॅक्टरी एक ग्रेडर असल्याने हे स्थानिक पातळीवर शक्य नसल्याने आम्ही रोज 100 शेतकरी बोलावत आहोत। 2 फॅक्टरी व 2 ग्रेडर असेल तरच पावसाळ्यापूर्वी खरेदी पूर्ण होईल। 26 मे पासून शेतकरी कापूस नोंदणी बंद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।